श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. जवळजवळ आपल्या सर्वच ताई व दादांकडे कमळगट्ट्याची माळ असेल, पण कमळगट्ट्याची माळ ताई आमच्याकडे आहे, पण त्याचे रिझल्ट आम्हाला काहीच दिसत नाहीत. त्याचा फायदा आम्हाला काहीच कळत नाहीये, होतोय की नाही होतोय. फक्त कुठेतरी ऐकलं किंवा तुम्ही सांगितलं किंवा अजून कोणीतरी सांगितलं म्हणून आम्ही देवघरात आणून ठेवलीये, पण त्याच्यावर सेवा कशी करायची, ती सिद्ध कशी करायची, ती का वापरायची, कोणता मंत्र म्हणायचा, माळ आमची तुटली आहे मग काय करायचं, त्या माळेला किडे लागतात मग काय करायचं, अगदी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल. तर सर्वात पहिली गोष्ट, कमळगट्ट्याची माळ कुठे मिळते, ती कुठून घ्यावी. तर कमळगट्ट्याची माळ तुमच्या घराच्या आजूबाजूला तुमच्या शहरामध्ये दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर तिथे तुम्हाला ओरिजिनल कमळगट्ट्याची माळ मिळून जाईल आणि ती अगदी स्वस्त आहे, खूप काही महाग नाहीये. तुम्ही तिथून घेऊ शकता. आता घराच्या आजूबाजूला किंवा शहरात केंद्र नाहीये, घाबरू नका. जिथे पूजा साहित्याचं दुकान, प्रत्येक गावामध्ये बघा पूजा साहित्य मिळतं, तर तिथे तुम्ही विचारा त्या दुकानामध्ये, तिथे तुम्हाला कमळगट्ट्याची माळ मिळून जाईल. आणि आता बऱ्याच जणांचं असं असेल की आमच्या गावामध्ये पूजा साहित्याचं दुकान आहे पण त्यांच्याकडे कमळगट्ट्याची माळ नाहीये. तुम्ही त्यांना सांगा, थोडे दिवस थांबा, त्यांना सांगा मला घ्यायची, ते तुम्हाला आणून देतील. कारण जिथून ते पूजा साहित्य आणतात तिथे या सुद्धा वस्तू असतात. तर त्यांना सांगा की मला अशी अशी पाहिजे आहे, आणून द्या, ते तुम्हाला नक्कीच आणून देतील. तर कमळगट्ट्याची माळ आता आपण आपल्या घरी आणली आणि ती देवघरामध्ये ठेवली. बरेच जण काय करतात, देवघरासमोर ठेवतात, बरेच जण एका डब्यात भरतात, आपल्या तिजोरीमध्ये ठेवतात, बरेच जण श्रीयंत्रावर ठेवतात. तुम्ही ज्याही कोणत्या पद्धतीने करत असाल तर त्या पद्धतीने आपण त्या माळेचा वापर जो आहे तो करू शकतो. प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असू शकते, पण प्रत्येकाचा आपला जो भाव आहे तो एकच आहे की कमळगट्टा म्हणजे काय, कमळाच्या फुलांचं बी. कमळाचं फुल हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, पण रोजच्या रोज आपण माता लक्ष्मीला कमळ अर्पण करू शकतो का? कारण ते आपल्याला अवेलेबल होत नाही. आता जे कोल्हापूर वगैरे जिकडे त्यांना अवेलेबल होतात ते अर्पण करत असतील, पण आपल्याला ते शक्य नाहीये. म्हणून आपण काय करतो की कमळगट्टा, कमळाचे जे बी आहेत त्याच्यापासून बनवलेली ही माळ आहे, ही आपण माता लक्ष्मीच्या फोटो समोर, मूर्ती समोर किंवा श्रीयंत्रावर आपण ठेवत असतो की माता लक्ष्मीची कृपा म्हणून आपण ठेवत असतो. आता ही कमळगट्ट्याची माळ बऱ्याच ताई दादाकडे आहे पण ती तुटली आहे, मग काय करायचं? तर अशा वेळेला काही हरकत नाही, तो धागा आहे तो तुटू शकतो. ती माळ ओवलेली असते, ती तुटू शकते. तर ते जे मणी तुमचे चांगले असतील तर दुसरा आपण धागा घ्यायचा, त्याच्यामध्ये ते मणी ओवायचे, त्याची माळ तयार करायची आणि ती माळ आपण वापरू शकतो. माळ तुटली म्हणजे काहीतरी वाईट झालं, काहीतरी नुकसान होणार किंवा आता माळ ही मी फेकून द्यायची, मला नवीन घ्यावी लागणार, असं का? तर अजिबात नाही. ते मणी सगळे चांगले असतील आणि 108 ला 108 मणी असतील तर तुम्ही ते ओवू शकता आणि ती माळ परत आपण पूजेमध्ये जी आहे ती आपण वापरू शकतो. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असा आहे की कमळगट्टा माळेला आमच्या किडे लागतात, कमळगट्ट्याची माळ ही खराब होते, कारण का? तर ते बी आहे. तर पहिली गोष्ट, कमळगट्ट्याची माळ ही कधीही धुवायची नाही किंवा त्याला पाणी लागू द्यायचं नाही, कारण ते एका झाडाचं बी आहे, त्याच्यामुळे त्याला पाणी वगैरे धुवायची वगैरे ही माळ नसते. तुम्ही स्वच्छ कपड्याने तुम्ही पुसू शकता, मऊ मऊ, जसं आपला धोतर वगैरे असतं बघा, पंचा वगैरे असतो, जे आपल्या घरातली वयस्कर मंडळी वापरतात, तर त्या तशा पातळ सॉफ्ट कपड्याने आपण ते पुसू शकतो, पण याला पाणी वगैरे लावू द्यायचं नसतं. ही पहिली गोष्ट. आणि कमळगट्टा माळ सिद्ध करताना आपण बऱ्याच वेळेला ऐकतो की पाण्याने स्नान घाला माळीला वगैरे, तर असं नाही. कमळगट्टा माळ कशी सिद्ध करावी याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तर तुम्ही बघू शकता. त्या पद्धतीने तुम्ही सिद्ध करा, तुमची माळ खराब होणार नाही. आता माझी तर एकच माळ आहे आणि अजून म्हणजे देवाची कृपा, त्याला काहीही झालेलं नाही, सगळी चांगली आहे ती माळ. फक्त मी सांगितलं ते आपण पाणी वगैरे लागू द्यायचं नाही. तर आता ती माळ आपण सिद्ध केली, नवीन आपण माळ आणली, ती माळ सिद्ध केली, त्या पद्धतीने आपण ती वापरायची आहे. आणि ती खराब होऊ नये यासाठी काय करायचं की माळ आपण संध्याकाळी, म्हणजे माळ आपण आणली तर कोणत्याही रात्री आपण काय करायचं, एका वाटीमध्ये मोठं बाउल वगैरे असेल त्याच्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे आणि माळ आपली धरायची आणि ते
तूप आपल्या असं हाताला घ्यायचं, पूर्ण आपल्या हाताला बोटाला तूप लावायचं आणि माळीला पूर्ण फिरवत फिरवत सगळ्या माळीला त्या मण्यांना तूप लागेल या पद्धतीने पूर्ण तूप लावून घ्यायचं आणि त्या तुपाच्या डब्यामध्येच ती आपली माळ जी आहे तशीच रात्रभर झाकून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी ही माळ धुवायची नाही. मी तुम्हाला सांगितलं तशाच पंचाच्या कपड्याने स्वच्छ अगदी पुसून घ्यायची की ते पूर्ण तुपकटपणा जो आहे तो निघून जाईल. अगदी पूर्ण माळ अगदी 10 मिनिटं 15 मिनिटं 2-3 वेळा कपडा फिरून या साईडने त्या साईडने असं करून करून ती माळ पूर्ण स्वच्छ करून घ्यायची. हे केलं तर आपल्या माळीला जे आहे ते कधी किडे लागत नाहीत. किंवा दुसरा ऑप्शन तुम्ही काय करू शकता की तुम्ही श्रीयंत्रावर माता लक्ष्मीच्या पुढे वगैरे माळ ठेवत नसाल, डब्यामध्ये ठेवत असाल तर त्याच्यामध्ये एक कापराचा तुकडा टाकायचा. कापराच्या वासाने सुद्धा किडे वगैरे कधी लागत नाहीत. किंवा तुम्ही श्रीयंत्रावर वगैरे माळ ठेवताय आणि तुम्हाला भीती आहे की नाही माझ्या याला किडे लागतील, माझी खराब होईल, तर तुम्ही काय करू शकता, महिन्यातून 1 वेळा 2 वेळा किंवा 15 दिवसातून 1 वेळा एका दिवसासाठी तरी एका डब्यामध्ये ती माळ ठेवायची, त्याच्यामध्ये कापूर टाकायचा आणि ते बंद करून ठेवायचं. म्हणजे 1 दिवस ठेवायचं, परत दुसऱ्या दिवशी काढून तुम्ही जसं काही वापरता त्या पद्धतीने वापरू शकता. हे झाले प्रिकॉशन. आता कमळगट्ट्याची माळ याच्यावर आपण जप कोणता करू शकतो, मंत्र स्तोत्र आपण याच्यावर काय करू शकतो. तर कमळगट्टा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीने माता लक्ष्मीला ते अतिशय प्रिय आहे. तर माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र असेल तो आपण याच्यावर जप करू शकतो. जसं की लक्ष्मी गायत्री मंत्र असेल, नवारणव मंत्र असेल, कमलात्मक मंत्र असेल, विष्णू गायत्री मंत्र असेल, तर हे जे सगळे जप आहेत ते आपण याच्यावर करू शकतो. आता मी काय करते की रोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर 1 माळ कमलात्मक मंत्र आणि 1 माळ आपला नवारणव मंत्र. मी नवारणव मंत्र अगोदर म्हणत नव्हती, मला आपल्याच व्हिडिओमध्ये कोणत्या तरी ताईंनी सांगितलं होतं की ताई तुमच्या सेवेमध्ये हा मंत्र नाहीये, हा मंत्र ऍड करा, तर तेव्हापासून मी तो मंत्र करते. तर या माळेवर तो जप करत असते. तर हे आपण तुम्ही करू शकता. कमलात्मक मंत्र कोणता, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः, या मंत्राचा जप आपण करू शकतो. नवारणव मंत्र कोणता, ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे. लक्ष्मी गायत्री मंत्र कोणता, ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. आता विष्णू गायत्री मंत्र कोणता, ओम नारायणाय विद्महि वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. तर हे जे मंत्र आहेत याचं आपण जप जो आहे किंवा धन प्राप्तीच्या लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या साधना मंत्र साधना ज्या आहेत त्या आपण या माळेवर करू शकतो. आणि देवघरामध्ये किंवा तुम्ही ज्या पद्धतीने माळ ठेवता त्या पद्धतीने आपण ठेवू शकतो. आता मार्केटमधून माळ फक्त आणली आणि ती ठेवली म्हणजे पैशाचा वर्षाव होणार का, माता लक्ष्मी प्रसन्न होणार का, तर नाही. माळ आणली, अगोदर ती सिद्ध करा. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. सिद्ध केल्यानंतर रेग्युलर बेसिसवर जशी आपण नित्य सेवा करतो तसा तुम्हाला जो कोणता माता लक्ष्मीचा मंत्र सोपा वाटत असेल तो मंत्र नित्य नियमाने त्या माळेवर चॅन्टिंग करत चला. सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही जप करा किंवा संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ आहे त्या वेळेला तुम्ही जप करा. पण या माळेवर जप करत राहा म्हणजे याच्यामध्ये एक प्रकारची एनर्जी, एक प्रकारचे प्राण येतील आणि मग ती कमळगट्ट्याच्या माळेचे फायदे जे आहेत, लाभ जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतील. आणि आता तर दिवाळी आहे, या दिवाळीच्या दिवसांमध्ये ही कमळगट्ट्याची माळ आपण नक्कीच आणू शकतो. आणि या म्हणजे अशा काही तिथी असतात, असे काही दिवस असतात की त्यावेळेला केलेले उपाय सेवा ह्या 1000 पटीने लाभ देत असतात. त्याच पद्धतीने हे दिवाळीचे दिवस आहेत तर कमळगट्ट्याच्या माळेचा उपयोग सेवा करण्यासाठी आपण नक्कीच वापरू शकतो. श्री स्वामी समर्थ.